नवीन वर्षाची सुरुवात कुलदेवाचं दर्शन घेऊन गावदेवीच्या मंदिरात गेलो. गावदेवीचं दर्शन घेऊन संध्याकाळी प्रांशी मजा घेऊन आम्ही निघालो मठात जाण्यासाठी. स्वामींचे दर्शन घेऊन मग आम्ही निघालो बाहेर मंदिरातील दर्शन घ्यायला. दत्तगुरू आणि नवनाथांचे दर्शन घेतले, पालखीचे दर्शन घेतले आणि मग शंकराच्या आणि गणपती बाप्पाच्या पाया पडून 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. जर तुम्हाला लांब जाणे शक्य नसेल तर तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या परिसरात कितीही गर्दी असली तरी वातावरण हे शांत आणि थंड असते. लहान मुलांसाठी खेळण्याची सोय देखील आहे. हा आहे येथील ॲड्रेस. मग दत्ताची पालखी निघाली. पालखी झाल्यानंतर आरती घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही निघालो घरी यायला. वहिनीला बाय बाय करून घरी आल्यावर गेलो आर्यनच्या बर्थडेला. केक कापून झाल्यानंतर आत्यासला आठवण आली का आरतीच केली नाही. बाय बाय गाईज.